नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती म्हणजे काल विधानसभेमध्ये आमदार मंजुळा गावित यांच्यामार्फत सरकारचं पेसा क्षेत्रातील भरतीकडे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न या मॅडम आमदार साहेबांकडून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। पाहूयात या भरती संदर्भात आजच्या लोकमत पेपरमध्ये काय अपडेट आलेली आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाउट स्किप करता पहा। या ठिकाणी जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील विविध 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करा, आमदार मंजुळा गावित यांची विधानसभेमध्ये मागणी। ओके, सो आमदार मंजुळा गावित याने या भरती संदर्भातचं सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधून घेण्याचं काम केलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी बुधवारी विधानसभेत केली आहे। उच्च न्यायालय याचिका दाखल असल्याने राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची या भरतीस गेल्या 3 वर्षापासून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीस शासनाने स्थगिती दिली आहे। दुसरीकडे आदिवासी बांधवांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे। याची वयोमर्यादा विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची या ठिकाणी संपुष्टात येत आहे। त्यामुळे परिणामी त्यांची शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। भरती प्रक्रिया थांबल्याने आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे, तेव्हा शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करून राज्यातील आदिवासी बहुल भागातील हा पेसा भरतीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा किंवा लवकरात लवकर या भरती संदर्भातचा निर्णय जो आहे तो शासनाने लवकरात लवकर द्यावा आणि विद्यार्थ्यांना उमेदवारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जी आहे ते आमदार मंजुळा गावित यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी हे जे चर्चासत्र या ठिकाणी रंगलेलं होतं विधानसभेमध्ये, त्या चर्चासत्रामध्ये आमदार मंजुळा गावित यांच्याकडून 17 संवर्गातील पेसा क्षेत्रातील जी काही पदे आहेत भरली जाणार आहेत ते पदे लवकरात लवकर भरावी असं या ठिकाणी त्यांनी मागणी पत्रानुसार किंवा मागणी केलेली आहे। लवकरच या संदर्भात सरकारचं काय निर्णय असेल तो लवकरात लवकर लागो अशी आपण अपेक्षा करूयात। पाहूयात या मागणी संदर्भात सरकारकडून काय नवीन अपडेट येते ते पुढील व्हिडिओमध्ये। जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण वेळोवेळी ज्या काही शासनाचे निर्णय आहेत भरती प्रक्रियाबद्दलचे किंवा जे काही भरतीचे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। सो भेटूयात पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।